श्री स्वामी समर्थ स्वामी परिवारमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वामीमय स्वागत आहे। एका ताईची कमेंट आलेली आहे, ताईंनी फक्त नाव सांगू नका सांगितलेले। असो महत्त्वाची ती कमेंट काय आहे आणि त्यांनी सेवा व्हिडिओ करायला सांगितले, कारण म्हटल्या माझ्यासारख्या बरेच सेवेकरी आहेत ताई, त्या बोलू शकत नाहीयेत, मग सेवा करायची कळत नाहीये आणि शेवटी टेन्शन घेऊनच आम्ही झुरत असतोय। तर ह्यातून बाहेर पडण्याचा मार्ग असेल तर तुम्ही व्हिडिओ मार्फत सांगा मला। तुम्ही असं सांगाल पण माझ्यासारख्या बरेच सेवेकरी असतात, त्या ताई केंद्रात पण गेल्यामुळे प्रत्येकाच्या बोलण्यातून कळत असतं। तर बघा निश्चित काय आहे, तर लग्नाला 20 वर्ष झालेत, 15 वर्ष झालेत, 10 वर्ष झालेत, मूल होत नाहीये, बरेचशाच ठिकाणी औषधं केले, केंद्रातून सुद्धा पाहणाहुती केली, केंद्रातून सांगितलेल्या सेवा केल्या, बरेचसेच प्रकार केले, तर ताई यातून सुद्धा फरक पडलेला नाहीये। तर ह्याला काय म्हणायचं की मला मूल होणारच नाहीये का मी त्या पात्रतेची नाहीये, तर असं नसतं। स्त्री बीज आपण स्त्रीत्व असतं म्हटल्यावर आपल्याला ते दान मिळालं असतं। कुठेतरी आपल्या घरात पितरांचा त्रास असतो, पितरांच्या त्रासामुळे सुद्धा आपल्याला मुलं होत नाही किंवा नुसत्या मुली जन्माला येतात, पुत्ररत्न प्राप्ती होत नाही। मग यासाठी मी बरेचसेच व्हिडिओ केलेत, तुम्ही पाहिले नसेल ताई, पण तुमच्या कमेंटसाठी मी परत हा व्हिडिओ बनवते, तुम्हाला सेवा पण सांगते। त्या सेवा जर तुम्ही खरंच मनोभावे केल्या ना तर निश्चितच पुढच्या श्रावण महिन्यापर्यंत तुम्हाला पुत्रच प्राप्ती होणार आहे, हेही तुम्हाला लिहून देते। बघा येत्या शुक्रवारी तुम्ही केळीची ओटी भरा, केळीची तुमची जशी परिस्थिती असेल तशी घेऊन जावा, एक कणकेचा दिवा बनवा, त्या कणकेच्या दिव्याला तुपाची वात न्या आणि आपल्या नित्यसेवा ग्रंथातील बालकृष्ण महाराजांचा मंत्र पठण आहे, तो मंत्र ती आरती विजेपर्यंत म्हणा, केळीला 7 फेरे घाला, केळीला सांगा की आई तू जसे जसे केळीला साकडं घाला, तू सातत्याने गोड गोड फळं जन्माला घालतेस आणि आमचं पोट भरतेस, तसंच माझ्या पोटी सुद्धा एक फळ येऊ दे, बस एवढी अपेक्षा, तेवढी सेवा करा। तिथून पुढे तुम्ही रोजच्या रोज व्यंकटेश स्तोत्राचं पठण 11:30 नंतर म्हणजे 12 वाजता रात्रीचे झोपताना वाचायचे, वर्षभर वाचायचे। तुम्ही आता सगळीकडे सोनोग्राफी केले, 4000 घालवले, दवाखान्यात चेकअप केला, 50,000 घालवला, तुम्ही सांगितलं मी भरपूर अगदी शांत आपण करायला सांगितल्या, दोघांच्या शांत झाल्या, दोघांच्या टेस्ट झाल्या, किती खर्च झाला असं तुम्ही आकडा नाही सांगितला पण अंदाज लागू शकतो। तुम्ही फक्त आता हा खर्च टाळा, फक्त वेळ द्या। व्यंकटेश स्तोत्र वाचायला मेजून 20च मिनिटं लागतात, पुस्तक 19 रुपयाला केंद्रामध्ये मिळतं, तुम्ही फक्त 12च्या दरम्यान वाचा। 3 दिवसाची कडक सेवा करणार असाल तर ताई अजूनही करू शकताय। रात्रीची फक्त आंघोळ करायची 11:30च्या पुढे, आम्ही निळ्या कलरचं वस्त्र घालायचं, निळ्या कलरचं बसायला आसन घ्यायचं आणि 3 दिवस व्यंकटेश महाराजांचं दिवसभर नामस्मरण करून संध्याकाळी तुम्ही ते व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं। हे झालं 3 दिवसाचं व्रत आहे, पण तुम्हाला जर तुमची प्रेग्नन्सी राहत नाही तोपर्यंत तुम्ही जर वाचत राहिला, असं तुम्ही काय तुम्हाला जास्त दिवस लागणार नाही, तुमच्या सेवेला तुमची जेवढी हाका व्यंकटेश महाराजांना मारत असाल तर तुम्ही लवकरच तुमच्या पोटी एक व्यंकटेश महाराजांसारखं गोड पुत्ररत्न जन्माला येत आहे। तुम्ही अशा तुम्हाला मी सांगितलेलं पण आहे, निश्चितच तुम्ही ह्या सेवा करा आणि तुमच्या आग्रहाखातर हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर महत्त्वाचं सांगते ताई तुम्हाला, बघा आपल्याला नियमावली असतात, ह्यात फक्त परान्न खायचं नाहीये, तुम्ही मांसाहार करत नाहीये म्हणून महत्त्वाचं, तुमचे मिस्टर करतात त्या मिस्टरना सांगा की मांसाहार शक्य एवढा आपल्याला ह्याच्यासाठी आहे त्यामुळे टाळा, बाकीचं तुम्ही करत नाहीये म्हणून सोडा। बाकीच्या पण ताई खात असाल तर ह्या सेवा असेल तेव्हा करू नका। ह्यावेळेस फक्त काय परान्न वर्ज, मांसाहार वर्ज, ब्रह्मचर्याचं पालन करायचं नाही, ब्रह्मचर्याचं पालन करायचं नाही, बाकी सगळ्या गोष्टी आपल्या ज्या गुरुचरित्राचे नियमावली असतात त्या काळा वस्त्र घालू नका शक्यतो, जोपर्यंत तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचताय तोपर्यंत। ह्या स्तोत्राने खूप प्रभाव पडणार आहे, नुसते पुत्ररत्नच नाही आहे तर तुमच्या घरात जर वाईट परिस्थिती असेल तरी त्यातनं बाहेर पडणार। सेवा कधीही वाया जात नाही, सेवेचा मेवा तान दुपटीने महाराज परत करतात। एक महाराज नाहीये तर महालक्ष्मीची, व्यंकटेश महाराजांची, भगवान विष्णू देवतांची, आपले ब्रह्मदेवतांची आणि भगवान शिवांची एकत्रित सेवा ही होते व्यंकटेश स्तोत्रामुळे। तर हे व्यंकटेश स्तोत्र खूप लाभदायक आहे, खूप म्हणजे खूप। केळीची ओटीनंतर तुम्ही ही सेवा केली तर ताई मी तुम्हाला 100% खात्रीने सांगते, तुम्हाला काही तुमच्या पोटी पुत्ररत्न जन्माला येणार। बघा ज्या ताईंना जास्त मुली झालेल्या त्यांनी जर चान्स घ्यायचा असेल तर तुम्ही ताई या सेवा करू शकताय। तुम्हाला कुठेही जाऊन तपसायची गरज नाहीये, वाईट कृत्य करायचीही गरज नाही, तुमच्या पोटी
पुत्र जन्माला येणार आहे, हेही मी खात्रीनं सांगते. आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या अर्पण करते आणि तुम्हा सर्वांना स्वामी सेवेचा आनंदाचा दिवस जावो ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते. सेवा करणं महत्त्वाचं असतं. जाता जाता एकच सांगते, तुम्ही जे सेवा सांगितलं त्या सेवा तुम्ही फक्त मनात कुठं खुडलंबरसारखं खुडू नका. मनातील पॉझिटिव्हिटी उमला. ताईंचा आज व्हिडिओ ऐकलेले आहेत. उमेद येऊ द्या की खरंच आता ह्या सेवेने माझी ही सेवा लास्टच असणार आहे आणि ही सेवा मी मनोभावे करणार आणि ह्या सेवेने माझ्या घरात पाळणा हलणार आहे. बघा, हे तुमची जी पॉझिटिव्हिटी पहिल्यांदाच दैविक शक्तीला चालना देते. मनातील पॉझिटिव्हिटीच आपल्या अंतरशक्तीला कामना देत असते आणि कुठेतरी आनंदमयी शरीर झाल्यामुळे सेवासुद्धा महाराजांच्यापर्यंत पोहोचतात आणि त्या सेवेची फलश्रुती मिळून जाते. तुम्हाला लक्षात येईल. आणि ह्यातून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटद्वारे ताई निश्चित विचारा. अदर्स ताईनं तुम्हालाही असेल तर बिंदास